नमस्ते मॉम हेल्थ केअर, तुमचं सर्वांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. तर आपण आज धुमाळ फॅमिलीला भेटूयात आणि त्यांचे जाणून घेऊयात त्यांचे आजपासून जे त्रास आहेत आणि ते किती दिवसापासून आपल्या सेंटरमध्ये येतात ते. तर नमस्ते धुमाळ काका. नमस्कार. तर तुमचं सर्वात आधी सगळ्यांना नाव सांगा आणि तुमच्या मिसेसचं नाव सांगा. माझं नाव आहे सुरेश आनंदराव धुमाळ. मी राहतो थेरगाव नखातेनगर धनगर बाबाच्या शेजारी. ह्या माझ्या मिसेस असून त्यांच्या काय आजार होतात, त्या आजाराच्या निमित्तानं मी वाकड सेंटरला भेट दिली आणि ती भेट दिल्यानंतर मला तिथला जो वाकड सेंटरचा जो मला अनुभव आत्तापर्यंत 8-10 दिवसापूर्वीचा जो आला त्याचा रिपोर्ट असा की त्वरित मला त्या सर्व मशीनचा मी अनुभव घेतल्यानंतर मला थोडा का होईना पण फरक पडत आत्तापर्यंत बऱ्यापैकी फरक पडलं. थोड्या दिवसात जर अशा पद्धतीचं जर वाकड सेंटरचा जर रिपोर्टिंग असेल तर मला हा कायमचा मी सेंटरचा हे घ्यावा असं मला वाटतो. तर मी चालूच आहे. माझ्या मिसेसला शुगर आहे, कमरेचे मणक्याचे त्रास आहेत काय, आणि अशा ह्याच्यातून तर थोड्या दिवसात जर मला असा फरक पडला असेल तर मी माझ्या मिसेससाठी आता मी थोड्या पहिल्याच दिवसात तर शिबिराच्या ह्याच्यात मी जर माझ्या चाम्स किट हे मी लगेच माझ्या मिसेससाठी मी बुक केलेलं आहे. तर माझासुद्धा थोडासा खांदा दुखत होता, तोसुद्धा माझा आता दुखायचा बरा होत आलेला आहे. पण मी सुद्धा माझ्या मिसेसलासुद्धा जास्तीत जास्त दिवसाचा मी सेंटरचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक आहे, आनंदात आहे. हा माझा अनुभव झाला. तर बघितलं असेल तुम्ही, काका पहिल्याच दिवशी आले होते. तरी काका साधारण तुम्हाला किती दिवस झाले सेंटरमध्ये येऊन सांगू शकता? 8 ते 10 दिवस होत आले मला आता सेंटरला येऊन क्षणी. बघितलं असेल 8 ते 10 दिवस झाले सेंटरला येऊन. तर त्या दिवशी आपला कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये पहिलाच दिवस होता काकांचा. त्याच्यानंतरनं त्यांनी डायरेक्टली आपल्या सेंटरमधून चॅम्प बुकिंग केलेलं आहे पहिल्याच दिवशी येऊन. तर तुम्ही पहिल्याच दिवशी काका कसं काय केलं बुकिंग, काही सांगू शकताल का? मला ज्या सरांनी आम्हाला लेक्चर दिलं त्या लेक्चरवर माझा खूप विश्वास बसला. कारण त्यांनी नुसता फायदा या दृष्टिकोनातून बोललेलं नाही, लोकांच्या सेवेचा, लोकांच्या आजारांच्या ह्याच्या संदर्भातनी त्यांच्या दिल्यानंतर माझा विश्वास बसला. म्हणून मी मागचा पुढचा कुठला नाही विचार करता मी पुढलं चाम्स हे बुक करून टाकलं ते. ओके. तर बघितलं असेल तुम्ही, काकांनी पहिल्याच दिवशी येऊन आपल्याकडे चॅम्प बुकिंग केलेलं आहे. तरी काका तुम्ही सांगू शकताल का त्रास काय होते काकूंना याच्या आधी? माझ्या मिसेसला जो त्रास होत होता तो शुगरचा खूप त्रास होत होता. आणि शुगर माध्यमातून जे काय विजा त्यांना शारीरिक होत होत्या त्या म्हणजे कंबर मणके दुखणे, मान दुखणे, हातपाय माझे गुडघे तुमचे दुखणे, आणि ते हाल मला बघवत नव्हते. खूप डॉक्टरांचा इलाज घेतला परंतु काय फरक पडेना. आणि असेच माहिती करत माझी स्वतःची भाची इथे सेंटरमध्ये काम करत असताना त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केले, चला तुम्ही, मी तुमच्या तिथल्या ह्याच्यासाठी सेवेसाठी तुम्हाला इच्छुक आहे, करते मी तुमची सेवा, बघा तुम्ही अनुभव आमच्या सेंटरचा एकदा घेऊन. घरची माणसं असेल तरी तुम्ही नाही ना का करता, तुम्ही इतर अगोदर सेंटरचा घेतला असाल अनुभव किंवा नसेल घेतला, पण आमच्या सेंटरचा, वाकड सेंटरचा तुम्ही अनुभव घ्या. तर असं त्या 8-10 दिवसातच आम्हाला त्याचा फरक पडला. याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तरी काका 8-10 दिवसामध्ये तुम्हाला किती फरक पडला काकूंना आणि तुम्हाला सांगू शकता? मला स्वतःला जर फरक आहे ना 50% पडलेला आहे. आणि काकूला कमीत कमी मणक्याचे त्रास आणि सूज कमी होऊन क्षणी त्या जरा तंदुरुस्ती पद्धतीनं मला स्वतःला वाटायला लागल्या. त्यामुळे मी अजूनसुद्धा ह्या सेंटरचा पुन्हा एकदा मी धन्यवाद मागतो. तर बघितलंच असेल तुम्ही, काकांना 8 दिवस झाले ते 50% फरक पडला आहे. आणि काकूंना पण मणक्यामध्ये पण, आणि काही काकू त्रास होता अजून गुडघेदुखी. तर गुडघेदुखींना पण त्यांच्या खूप फरक पडलेला आहे. आणि असंच सेंटरमध्ये खूप जण आपल्याकडे येतात आणि त्यांचे जे त्रास आहेत ते कमी होतात. तसेच तुम्ही पण या सेंटरमध्ये, आपलं मॉम हेल्थ केअरचं सेंटर आहे वाकडमध्ये, आणि खरंच मॉम हेल्थ केअरचे खूप आभार.